एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. अगदी सेकंड राऊंडची पहिली मॅच एका साईडला बाबरले ठाकूरवाडी त्याच्या विपक्षात खेळत असताना मानगाव ठाकूरवाडी. अगदी चांगलं बाटल पाहायला मिळेल. 3 ओव्हरचा सामना पाहायला मिळेल. अगदी सेकंड राऊंड 3 ओव्हरचा खेळवला जाईल याची मात्र दक्षता घ्या. इथून पहिले ओव्हरसाठी मात्र हरी आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती आणि स्ट्राईक एंड वरती मोहन, नॉन स्ट्राईक एंड वरती मिलिंदला आपण पाहू शकता. अगदी एक सामना जिंकून मात्र दुसऱ्या मात्र फेरीत मात्र दाखल झालेत आणि दुसऱ्या फेरीतला मात्र पहिला सामना मात्र एकामेकाच्या विरोधात खेळत असताना आता कशा प्रकारचा खेळ मात्र इथून राहिला जाईल हे देखील इथून पाहावं लागेल. अगदी या बळेस वेगवान चेंडू होता परंतु इथून पाडवरती चेंडू आढळतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न असफल, दोनदा सफल ठरतोय. अगदी काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी लेग बाय मात्र इथून धाव मात्र कंप्लीट केली जातीये आणि एकच धाव मात्र इथून लेग बायच्या स्वरूपात आली जातीये. अगदी एका धावेनं धाव फलक मात्र एक धाव फलकावरती. अगदी डॉट चेंडू होता परंतु डायरेक्ट हिट लगावला होता. तदनंतर बॅकअप चांगलं होतं, बॅकअपनं देखील डायरेक्ट हिट लगावली परंतु एक धाव मात्र रोखू शकली नाही. अगदी या वेळेस मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळाला. अगदी ब्लॉक होल्डचा मारा केला इथून आणि इथून डॉट चेंडू आलाय. अगदी गोलंदाजी मात्र सुरेख मात्र इथून केली जाते. हरी हा गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. अगदी हरी गोलंदाजाचा जर विचार केला ना तर सातत्यपूर्वक ओपन टुर्नामेंट देखील खेळत आलाय आणि चांगला परफॉर्मन्स देखील त्याचा राहिला गेलाय आणि इथून आज या पळसझरी ग्राउंड वरती मात्र खेळत असताना यावेळेस बॅटची एज परंतु इथून क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये. अगदी गोलंदाजांना मात्र कॉल दिला होता झेलचा परंतु इथून क्षेत्ररक्षक पोहोचला नाही आणि इथून जर पाहिलं ना तर एक धाव बाली आहे. एका धाब्यानं धाव फलक मात्र 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. 2 धाबा धाव फलकावरती. 3 चेंडूंचा खेळ मात्र इथून संपुष्टात आलाय. फक्त 2 धाबा मात्र खर्च केल्यात. P1चं पहिलं षटक या बॅलेन्स देखील चांगला मात्र चेंडू पाहायला मिळतोय. अगदी पंचांचा इशारा इथून येत नाही आहे. इथून बॅटर टीमचा रिव्ह्यू इथून पंचांना मात्र इथून चॅलेंज केलं जात आहे. आता इथून टेक्निकल रूम मध्ये इथून तपासणी केली जाईल. हा चेंडू मात्र वाईड आहे की नाही हे मात्र इथून पाहिलं जाईल. त्यानंतर हा डिसिजन मात्र आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. अगदी कोणत्याही टीम वरती अन्याय होणार नाही याची मात्र पूर्णपणे काळजी मात्र आमचे थर्ड अंपायर देखील इथून करतील. यस, इट इज वाईड चेंडू. अगदी जो रिव्ह्यू मात्र बॅटर टीमनं मात्र इथून घेतला होता तो मात्र सक्सेस ठरलाय. अजून एकदा मात्र रिव्ह्यू मात्र इथून दिला जाईल. अगदी 1 बाउन्स ही ताकीद देखील मात्र इथून दिली जाते गोलंदाजाला. या वेळेस चांगला चेंडू परंतु इथून पंचांचा इशारा मात्र इथून आमच्यापर्यंत पोहोचतोय. अगदी नागेश उघडा आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. इट इज वाईड चेंडू आलाय. अजून एक एक्स्ट्राची धाव मात्र धाव फलकावरती लागली जाते. अगदी 4 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचली टीम बाबरले ठाकूरवाडी. अगदी एक्स्ट्राच्या धाव मात्र इथून खर्च करतोय हरिया गोलंदाज. या वेळेस बॅटची एज परंतु इथून विकेट किपरला थोडीशी चुकी केली. बॅकअप मात्र इथून सुरेख पाहायला मिळाला. अगदी 1 धाव मात्र इथून आली या चेंडूवरती. एका धाब्यानं मात्र धाव फलक जाऊन पोहोचली 5 या आकड्यावरती. अगदी गोलंदाजी मात्र सुरेख केली जाते परंतु ते 2 वाईड चेंडू मात्र थोडासा मात्र प्रेशर मात्र इथून आला होता गोलंदाजीवरती परंतु ते प्रेशर मात्र हटवण्याचं काम मात्र इथून केलंय. यावेळेस ब्लॉक होल्डचा मारा बॅटची कडा होती आणि इथून एस्टर्न वरती चेंडू मात्र जाऊन धडक मारतोय आणि पहिला हादरा पहिला गडी मात्र इथून मैदानाच्या बाहेर येतोय. अगदी मिलिंद बॅक टू डग आउट.
चला बॅट्समन लगेच रेडी राहायचा आहे, अगदी कोणताही विलंब घेऊ नका. अगदी मोहन मात्र इथून मैदानाच्या बाहेर आलाय. अगदी मिलिंदच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजेशला आपण पाहू शकाल. अगदी बंडाऊनच्या भूमिकेमध्ये मात्र इथून दाखल झालाय. अगदी चला वेळ खर्च करू नका, पंच लगेच ताकीद द्या. बॅटर देखील लगेच तयारीत ठेवा. अगदी पहिलं षटक थोडासा लांबवत आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 2 बॅट्स वाईड देखील या षटकामध्ये पाहायला मिळाला. लेगबाईची 1 धाव, त्यानंतर बॅट वरती चेंडू जर आला तर 1 धाव आणि त्यानंतरचा तो विकेट आणि अजून 1 विकेट मैदानाच्या बाहेर. अगदी गेल्या पावली माघारी मात्र राजेश हा फलंदाज येतोय. शेवटच्या चेंडूवरती फर्निचर डिस्ट्रॉय, तिन्ही एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. हरी या गोलंदाजांना अप्रतिम बॅटिंग पाहायला, अप्रतिम बॉलिंग पाहायला मिळते. अगदी जर पाहायला गेलं ना तर 6 चेंडूंची फेकी केली, 4 धावा मात्र त्यानं खर्च केल्यात आणि फक्त 2 विकेट त्याच्या नावावरती राहिल्यात. सॉरी 5 धावा मात्र इथून खर्च केल्यात आणि इथून 2 विकेट महत्वाच्या मात्र मैदानाच्या बाहेर येत आहेत. अगदी पहिले षटक मात्र इथून कंप्लीट झालाय आणि आता 5 धावा धाव फलकावरती. आता इथून दुसऱ्या षटकाला देखील इथून सुरुवात होईल. अगदी एक एंड मात्र पलसझरी या एंड आणि दुसरं एंड मात्र गुंडगे या एंड आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सुंदर रणनीती पाहायला मिळतीये. अगदी सुंदर आयोजन नियोजन पाहायला मिळतोय. अगदी श्री स्वामी समर्थ पलसझरी ठाकूरवाडी आयोजित ही स्पर्धा अगदी पर्व 3रे पाहायला मिळत आहे. अगदी सुंदर आयोजन, खूप अशी घेतलेली ही अफाट मेहनत. यावेळेस बॅटची कडा, परंतु इथून विकेट किपर थोडस मात्र फंबल जरूर झाला, परंतु 1 धाव मात्र इथून रोखू शकणार नाहीये. अगदी 1 धाव मात्र धाव फलक जाऊन पोहोचल 6 या आकड्यावरती. 6 धाबा धाव फलकावरती. इथून धाबा येणं गरजेचं राहील वाबर्ले ठाकूरवाडी टीम साठी, कारण धाबा कशाही येव परंतु त्या धाबा धाव फलकावरती लागणं गरजेचं आहे. जितक्या धाबा मात्र इथून पूर्वार्थामध्ये येतील ना तितक्या धावा मात्र उत्तरार्थाला तुम्हाला साहजिकच ठरतील, परंतु ते धाबा मात्र येणं गरजेचं आहे. यावेळेस देखील आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. अगदी वेगवान चेंडू मात्र इथून फेकले जात आहेत रोशन या गोलंदाजाकडून. अगदी दुसऱ्या षटकाला मात्र त्याला प्रमोट केलं जात आहे आणि आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत आणि चांगले मात्र इथून गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस मात्र फटका फसलाय डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि इथून टिपली असेल. अजून एक महत्वाचा गडी बाद. अगदी 3रा फलंदाज मात्र इथून मैदानाच्या बाहेर येतोय. इथे बाबू मात्र देखील मैदानाच्या बाहेर आल्यात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश दाखल झालाय. अगदी रोशन चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडू फेकलेत आतापर्यंत, चांगली गोलंदाजी. यावेळेस देखील फटका फसलाय तोच क्षेत्ररक्षक आणि त्यानं पुन्हा एकदा टिपली असेल. अजून एक 1 मोर विकेट डाऊन. अजून एक फलंदाज होतोय बाद. आकाश देखील आल्या पावली माघारी येतोय. अगदी विकेटची पद्धत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अगदी जर पाहिला ना तर कोणतीही पार्टनरशिप पाहायला मिळत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. जसा रोशन गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय ना तसा मात्र धाबेला मात्र इथून रोख लागला गेलाय. अगदी हरीने गोलंदाजी केली होती ना
त्याच गोलंदाजाच्या पावलावरती पाऊल ठेवून मात्र इथून रोशन हा गोलंदाजी करतोय. अगदी आतापर्यंत 4 चेंडू इथून फेकले गेलेत. 4 चेंडू मध्ये 1 धाव खर्च केले आणि 2 विकेट मात्र मैदानाच्या बाहेर धाडल्या गेल्यात. लोबर फुल टॉस चेंडू, परंतु इथून डॉट चेंडू आलाय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते अगदी मानगाव टीमची. अगदी जर पाहिला ना तर आतापर्यंत 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम बाबरले ठाकूरवाडी. अजूनही शेवटचा चेंडू इथून शिल्लक. यावेळेस समोरच्या दिशेनं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवणी केली. काय बॉलिंग केली. अगदी जर पाहिला ना तर 6 चेंडू मात्र इथून फेस केलेत. अगदी फक्त 1 धाव खर्च केली आणि 2 विकेट त्याच्या नावावरती राहिल्यात. अगदी काय गोलंदाजी राहिली रोशन या गोलंदाजाची. अगदी 7 धाब्यांवरती मात्र इथून रोखलं गेलंय. 12 चेंडूंचा खेळ मात्र कंप्लीट झालाय आणि 6 धाबा धाव पलकावरती. आता मात्र इथून 6 चेंडूचा खेळ मात्र इथून शिल्लक असेल. या 6 चेंडू मध्ये कितपत मात्र इथून वाबरले ठाकूरवाडी टीम जाऊन पोहोचेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. डगआउट प्रश्न विचारत असतील. जर या 6 चेंडू मध्ये जर 10 ते 15 धाबा जरी आल्या ना तरी आपण संघर्ष करू शकतो, परंतु त्या धाबा मात्र इथून येणार का मैदानाच्या आतमध्ये हा देखील प्रश्न चिन्ह इथून उभा राहिलाय. परंतु आता इथून गोलंदाजी ट्रॅक वरती अमित आलाय. स्लॉग वरचं षटक. पहिला चेंडू स्लोवर चेंडू पाहायला मिळतोय. अगदी फिंगर रोल केले होते. अगदी बॅक ऑफ द हँडचा चेंडू पाहायला मिळाला आणि इथून गती काढून घेतली होती आणि पहिला चेंडू इथून आलाय डॉट. अगदी जितके डॉट चेंडू येतील तितका प्रेशर मात्र वाबरले ठाकूरवाडी टीम वरती निर्माण होईल. अगदी एखादा मोठा फटका जर आला ना तर मॅच मध्ये अजून रंगतदार पाहायला मिळेल. यावेळेस मात्र खराब चेंडू. अगदी पंचांचा इशारा येतोय. इट इज नो बॉल. यस नो बॉल आणि त्याच्यावरती आलेला हा चौकार आणि इथून चेक देखील इथून केला जाईल. अगदी थर्ड अंपायर आमच्या इथून येतील ते इथून चेक केला जाईल. हा चेंडू हाईट फॅक्टरचा नो चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. अगदी पंचांना इथून नो कॉल दिलाय जरूर, परंतु क्षेत्ररक्षकांना मात्र इथून चॅलेंज केलाय. इट इज नो बॉल. यस इथून पंचांचा निर्णय मात्र इथून कायम राखला जातोय. अगदी फ्री हिटची संधी. आता इथून धाबा येणं सुरुवात झाली आहे. नो चेंडू वरती आलेला चौकार आणि आता फ्री हिट. फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेतला की काय, परंतु नाहीये. अगदी फ्री हिट होता परंतु झेल देखील कंप्लीट केली होती आणि इथून लॉंग ऑन रिझनला मात्र टिपली झेल आणि इथून जर पाहिला ना तरी 1 धाव येईल. अगदी जर पाहिलं ना तर
क्षेत्ररक्षकाने देखील जल्लोष केला होता. अगदी असं वाटलं होतं की हा फलंदाज बाद आहे, परंतु फ्री हिट होता आणि इथून एकच धाव आली आहे. एका धाब्याने धाव फलक मात्र 12 या आकडावरती जाऊन पोहोचली आहे. या वेळेस आडव्या बॅटनं मिड विकेट रिझनला मात्र इथून पुन्हा एकदा झेल सोडला गेलाय आणि इथून बघता बघता 2 धाबा कंप्लीट. तिसरीचा कॉल इथून परंतु थांबवलं स्वतःला. अगदी जर पालन असा अगदी सोपी झेल होती, परंतु इथून क्षेत्ररक्षकानं थोडीशी चुकी जरूर केली आणि झेल मात्र इथून जमिनीला दान झाला. अगदी 2 धाबा मात्र इथून रोखू शकला नाहीये क्षेत्ररक्षक. इथून 2 धाब्याने धाव फलक जाऊन पोहोचलाय 14 या आकडावरती. 3 चेंडूंचा खेळ मात्र इथून कंप्लीट झालाय. यावेळेस समोरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फटका दमदार पाहायला मिळाला, परंतु प्रोटेक्शन देखील तैनात केलं होतं त्या दिशेनं आणि इथून पुन्हा एकदा 2 धाबा मात्र कंप्लीट केल्यात. चांगली रणनीती खऱ्या अर्थाने इथून राखली जातीये दोन्ही बॅटर कडून. कारण जेव्हा जेव्हा मोठे फटके येत नाहीये ना, तेव्हा तेव्हा सिंगल डबल न काम चालू शकतो, परंतु हे अगोदर जर केलं असतं ना तर आतापर्यंत बाबरले टीम 30-35 धावांपर्यंत पोहोचली असती. परंतु इथून मोठे फटके खेचायच्या नादामध्ये पूर्णपणे बीट होत आहेत आणि पुन्हा एकदा अजून एक चेंडू डॉट फेकला गेलाय गोलंदाज अमितनं. आता शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल या पूर्वार्धामधला. आता या शेवटच्या चेंडूवरती जर मोठा फटका आला ना तर या सामन्यामध्ये चांगली मजा येईल, परंतु फटका येणार का? अगदी लोबर फुल टॉस होता, परंतु इथून यस इथून डॉट चेंडू आलाय. अगदी पूर्वार्धाचा खेळ मात्र कंप्लीट झालाय. धावफलक मात्र 16 या आकड्यावरती. येणारे 18 चेंडू 17 धाब्यांची गरज. म्हणजे जर पाहिलं ना तर चेंडू जास्त धावा कमी पाहायला मिळतात. लो स्कोरिंगची मॅच पाहायला मिळेल. अगदी नेक्स्ट मॅच मुंडेबाडी आणि त्याच्या विपक्षात खेळलेला उंबरविरा दोन्ही टीमचे कर्णधार. चला या टॉस साठी लगेच या. चला आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, आपण लगेच टॉस करून घेऊया. त्यानंतर लगेच तुमची मॅच. अजूनही 2 मॅचेस खेळवणं बाकी असेल. आमचे जयेश पालांडे देखील इथून उपस्थित झालेत. अगदी सरचे स्वागत. या आपण चला मानगाव टीम आपण बॅटर देखील लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. अगदी वेळ खूप कमी आहे. 2 वाजून 6 मिनिटं झालेत. आमचे जयेश पालांडे याच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस केला जाईल. काय करायचं? चला लो स्कोरिंगची मॅच पाहायला मिळते. अगदी एका साईडला मात्र वाबर्ले ठाकरोबाडी आणि एका साईडला मात्र मानगाव टीमने मात्र टॉस जिंकला. त्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि फिल्डिंग करून मात्र 3 षटकामध्ये 17 धाब्यांवरती मात्र इथून रोखलं गेलंय. अगदी 18 चेंडू 17 ची गरज. लो स्कोरिंगची मॅच खऱ्या अर्थानं पाहायला मिळते.
पहिला चेंडू मॅच ऑन. या बळेस मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय. यस इट इज वाईट चेंडू आलाय. पहिला चेंडू मात्र इथून अबांतर फेकलाय. अगदी एक्स्ट्राची धाव मात्र इथून धावफलकावरती. अगदी पहिल्याच धावा मात्र इथून कमी पाहायला मिळत आहेत आणि त्यात अजूनही एक्स्ट्राच्या धावा मात्र इथून खर्च करतोय गोलंदाज. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी एस्टॅन भरून चेंडू मात्र इथून डिलिव्हर्ड केला जातोय आणि इथून डॉट चेंडू आलाय. याच डॉट चेंडूची नितांत गरज आहे अगदी बाबरले ठाकूरवाडी टीमला आणि तेच डॉट चेंडू मात्र इथून आला गेलाय. या बळेस मात्र झेलची संधी आणि इथून टिपलाय झेल. पहिला धक्का मैदानाच्या बाहेर येतोय. कहाणी में और एक ट्विस्ट निर्माण होतोय. अगदी ज्या मात्र विकेटची तलाश होती बाबरले टीमला ती विकेट मात्र इथून मिळाली आहे आणि पहिला हादरा मात्र इथून बसतोय मानगाव टीमला. अगदी रोशन फलंदाज मात्र होतोय बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जगदीशला आपण पाहू शकता. अगदी हरी आणि आता जगदीश ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये. मोहन गोलंदाजी ट्रॅकवरती. या बळेस मात्र चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक देखील तैनात. इथे मात्र एक धाव रोखू शकणार नाही या चेंडूवरती. एका धावेनं धावफलक मात्र जाऊन पोहोचतीये 2 या आकड्यावरती. अगदी सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अगदी कोणताही मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न करत नाहीये मानगाव टीमचे फलंदाज. त्यांना देखील माहिती आहे हा सामना मात्र सिंगल डबलने देखील जिंकू शकतो. परंतु या वेळेस मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी मिडल ऑफ द बॅट फेकून दिलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलाय. लॉंग लॉंग सिक्सर. 6 धाबा मात्र इथून आल्यात हरीच्या बाट मधून. अगदी हरी हा फलंदाज मात्र मानगाव टीमचा एक ट्रम्प कार्ड आहे आणि तो ट्रम्प कार्ड मात्र इथून हल्ला चढवतोय. अगदी जगदीशला देखील माहिती आहे आपण सिंगल काढून दिली ना तर हरी इथून सामना फिनिश करू शकतो. या वेळेस देखील नो लुक शॉट. अगदी बॅटच्या अगदी स्टिकर वरती चेंडू मात्र जाऊन आदळला परंतु फाईन लेगला मात्र चेंडू मात्र झालाय फरार. येतोय अजून एक मोठा फटका. चौकार. या चौकारच्या साहाय्यानं धावफलक मात्र जाऊन पोहोचतीय 12 या आकड्यावरती. अगदी सामना मात्र लवकर फिनिश करण्याच्या मनसुबामध्ये पाहायला मिळतोय हरी हा फलंदाज. अगदी यावेळेस देखील चांगला फटका मिडल ऑफ द बॅट. पुन्हा एकदा जणू काही रिप्ले पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. सामना इथे झालाय फिनिश. MHD स्टाईल ना सामना केलाय फिनिश हरी या फलंदाजांना. अगदी हार्डलक टीम बाबरले ठाकूरवाडी आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील मानगाव टीमला. अगदी नेक्स्ट मॅच चला लगेच उंबरबिरा आणि त्याच्या विपक्षात पाहायला मिळेल मुंडेवाडी टीम. चला उंबरबिरा टीम मात्र इथून टॉस जिंकलाय आणि प्रथम मात्र इथून फिल्डिंगचा निर्णय. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं गोलंदाजी करत असताना 6 चेंडूंची फेकी केली. 5 रन मात्र इथून खर्च केल्यात. 2 विकेट त्याच्या नाबावरती राहिल्यात आणि फलंदाजी करत असताना 16 धाबा त्याच्या बाट मधून आल्यात. हरी ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.